हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ऋतू आणि आज आम्ही चाललो आहे लोणावळा. सो आज आहे आमची वन डे ट्रिप आणि आम्ही दोघंच नाही आहोत. आज आईसुद्धा आहेत, कारण आईंनाच ॲक्च्युली आम्ही घेऊन चाललो. आईंना कधीपासून एकविरेला जायचं होतं. सो म्हटलं चला आज जाऊया, आणि पाऊस इतका सुंदर पडतोय ना, सो म्हटलं आज जाऊच या. आणि जाता जाता गगनगिरी महाराजांचं मठ पण लागतं, सो तिथेही आईंना आणलं नव्हतं. सो आम्ही तिथेही गेलो, छान दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला आणि तिथे थोडा टाइम स्पेंड केला. तुम्ही बघताय किती पाऊस आहे तिकडे सुद्धा, आणि तिकडची नदी पण खूप म्हणजे पाण्याने भरली आहे आणि खूप छान वाटलं तिकडे. आणि त्यानंतर आम्ही वरती जायला निघालो. घाटामध्ये खूप जास्ती पाऊस होता, म्हणजे पुढचं काहीच दिसत नव्हतं. सो खूप स्लोली गेलो आम्ही आणि फायनली येऊन पोचलो आहे कारल्याला, म्हणजेच एकविराईच्या दर्शनाला. सो कधीपासून यायचं होतं, सो म्हटलं चला आता जाऊच या. नेचर पण खूप ब्युटिफुल झाले आणि पावसामध्ये खूप छान वाटतं. सो येस, आम्ही स्टेप्सनेच गेलो, कारण पावसाळ्यामध्ये चढायला काहीच वाटत नाही. सो हाफ ॲन आवरमध्ये पोहोचून जातो आपण. आणि इथे धबधबा आणि इकडचं वरचं पण नेचर तुम्ही बघताय किती सुंदर झालंय. आणि म्हणजे ते नेचर बघूनच असं मनाला एकदम पीसफुल वाटत होतं, असं वाटतं वाव इथेच राहावं. सो खूप छान वाटतं. आणि पावसाळ्यामध्ये नेचर मला खूप आवडतं आणि खूप सुंदर. गर्दी तर होती मंदिरामध्ये, पण इतकीही नव्हती, म्हणजे लाईन वगैरे अशी काहीच नव्हती, डायरेक्ट दर्शन होतं. सो येस, आम्ही छान असं दर्शन घेतलं, फोटोज वगैरे क्लिक केले, नेचरचे फोटो क्लिक केले आणि आम्हाला उतरायला संध्याकाळच झाली, अंधारच पडला. सो येस, त्यानंतर मग आम्ही निघालो रिटर्न घरी यायला. सो रात्री तर थोडा लेट झालाच, त्यामुळे एकदम पण पूर्ण मी शूट नाही करू शकले. सो जितकं करू शकले तितकं तुम्हाला नक्कीच दाखवलं आहे. सो येस, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.